महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचं सावट असून हे संकट दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांवर अच्छे दिन येऊ दे अशी प्रार्थना वारकऱ्यांकडून निवृत्तीनाथाकडे करण्यात येते आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी नाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असून शेकडो किलोमीटर पायी चालून सुद्धा त्यांच्यामधील उत्साह कायम असल्याचं बघायला मिळत आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवाती झालेली आहे। अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथे येऊन पोहोचत आहेत। त्र्यंबक नगरी ही दुमदुमून गेलेली आहे। त्र्यंबक नगरीतील रस्ते हे दिसेनासे झालेले आहेत। वासुदेव आहेत, तुम्ही कुठले? बीड जिल्हा। कधी आले तिथे? 2 दिवस झाले। काय काय श्रद्धा आहे माऊलींवर? माऊलीमध्ये म्हणजे वासुदेव हे एकनाथ महाराजांनी स्थापना केलेली आणि तुकाराम महाराजांनी वासुदेव हे काकडे दाबंगलेले। तर आम्ही पंढरपूर त्र्यंबकेश्वर हे आम्ही वाऱ्या करतो। तर मला एखादं भजन तुम्ही म्हणता? हा म्हणतो ना। छंद नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा देह काय कामाचा, ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला, ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला, छंद नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा देह काय कामाचा। आम्ही दिंडोरीचे येवला कानाडीच्या दिंडीमध्ये सामील आहे। किती वर्ष आळंदी पंढरपूर आम्ही 21 वर्षापासून आळंदी पंढरपूर त्र्यंबकची दिंडी करतो। जे जवळपास 1 आठवडा झाला ते पायी चालत आलेले आहेत, तिथे येऊन पोहोचले आहेत। मात्र चेहऱ्यावरती कुठलाही थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाहीये। राज्यावरचे जे दुष्काळाचं सावट आहे ते दूर येऊ दे, शेतकऱ्यांवरती आजचे दिवस येऊ देत अशीच प्रार्थना नाथांकडे केली जाते। कॅमेरामॅन किरकाटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।